राजकारणामध्ये नितीश कुमार हे पलटूराम म्हणून ओळखले जातात आणि आता त्यांच्या जोडीला चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्या मोदी सरकारला आहेत. त्यामुळे येत्या 1-2 वर्षात हे दोघेही मोदी सरकार पाडतील असा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंह यादव यांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. मोदी सरकार पडल्यावर इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकतं, मात्र मोदी तसे होऊ न देता नव्यानं निवडणुका देशावर लादतील असा दावाही कॅप्टन यादव यांनी केलाय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा मेळावा पॅरेडाईज सभागृहामध्ये झाला. यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांसह पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न इंडिया आघाडी करत नसून मात्र या सरकारच्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू या दोन्ही कुबड्याच हे सरकार पाडतील असा दावा करून कॅप्टन यादव यांनी सांगितलं की केंद्राच्या यंदाच्या बजेटमध्ये निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाला पैसे न देता केवळ नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना पैसे दिले आहेत. शिवाय मोदी स्वतःला देवता मानतात, अहंकार त्यांच्यात आहे. 400 पार नारा संविधान बदलासाठीच दिला होता. त्यामुळे येत्या 2 वर्षांमध्ये हे सरकार स्वतःच्याच वजनानं पडेल असा दावाही यादव यांनी केलाय. सरकारनं तो निर्णय घ्यावा. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं ओबीसीमधून आरक्षण मागितलंय. यावर स्पष्ट भाष्य करण्यासाठी यादव यांनी नकार दिलाय. महाराष्ट्रातील सरकारनं याबाबतचा निर्णय घ्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत मध्यम मार्ग काढण्याबाबत सुचवलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता याबाबत निर्णय घ्यावा असं यादव यांनी स्पष्ट केलं. मात्र आरक्षण मर्यादा 50% पुढे देण्यासाठी जातीय जनगणना आवश्यक आहे. आज हॉटेल पॅराडाईज येथे सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आणि पत्रकार परिषदेचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग यादव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेले होतं. राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री कॅप्टन अजय सिंग यादव साहेब आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगरमधील सर्व घटकातील विविध प्रतिनिधी जे आहेत, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी असतील, महिला प्रतिनिधी असतील, बचत गटाच्या महिला असतील, वकील, डॉक्टर, इंजिनियर आणि उद्योजक या वर्गातील अनेक प्रतिनिधींनी विधानसभेला माझ्या नावाची मागणी केलेली आहे. पक्षातीलही अनेक पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसला सोडावी आणि उमेदवारी मिळावी अशी इच्छा इथे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर याचा नक्कीच विचार करून इथे सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागानं आदरणीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे ओबीसी विभागातून काम करणाऱ्या लोकांची यादी मागितलेली होती. ही 27 लोकांची यादी आम्ही त्यांना पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये महिलांची सुद्धा 2-3 महिला आहेत. त्याच्यामध्ये मंगल भुजबळ आहे, धोटे मॅडम आहेत, श्रुती म्हात्रे आहे, अशा 2-3 महिला त्याच्यामध्ये आहेत. आता काँग्रेस पक्ष सातत्यानं ओबीसीच्या बाजूनं ओबीसीची भूमिका, ओबीसीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये बोलत आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये बोलत आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसने सांगितलं की आम्ही 50% महिलांना आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे. हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे, आम्ही बोलत नाही, राहुल गांधींनी सांगितलेलं आहे. आणि राहुल गांधी देशाचे सर्वोच्च नेते आहेत, काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो काय आदेश येईल त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं यासाठी आमची प्रयत्न राहणार. आणि नानाभाऊ पटोले असतील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग त्यांनी तर आत्ताच जाहीरपणानं सांगितलेलंच आहे. आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील की आमच्या ओबीसीच्या लोकांना जास्तीत जास्त तिकीट मिळालं पाहिजे. आता हे मिळत असताना तो निवडून आला पाहिजे ही पण कॅटेगरी डोक्यामध्ये ठेवणार आहे. आता 27 लोकांनी मागितलं म्हणजे 27 लोकांना तिकीट मिळतील असं नाही, पण मॅक्झिमम लोकांना तिकीट मिळावे अशा पद्धतीची आमची भूमिका असणार आहे. आणि त्या दृष्टीनं मला खात्री आहे की नानाभाऊ पटोले असतील, कॅप्टन अजय सिंग असतील, राहुल गांधी असतील, आम्हाला निश्चितपणाने या बाबतीमध्ये न्याय देतील.